मंडळी, बाबा हा शब्द ऐकला की आम्हाला आठवण येते ती सदरा घालून भिरभिरणाऱ्या त्या बाबांची. कुणाचं बरं कुणाचं वाईट तोंडाला येईल ते सांगून स्वतःच्या पोटापाण्याचा मार्ग शोधणारे ते बाबा. पण हाच शब्द गोव्यात 70 तालुक्यात वापरला तर त्यांना कोणत्या बाबांची आठवण येणार? हा तर विचारण्यासारखा प्रश्नच नव्हे. ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. गोव्यात 70 तालुक्यात जन्म घेणं म्हणजे सरकारी नोकरी पक्की ही बाबांच्या वडिलोपार्जीची ओळख बाबांनी सांभाळली आहे. त्यानंतर बाबांनी ती परंपरा पुढे चालवलीही आहे. बाबांची राजकीय ताकद एवढी आहे की ते 10,000 देऊन सुद्धा एक मत विकत घेण्याची कुवत त्यांच्यात आज आहे. 70त एवढ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत की प्रत्येक घरात सरकारी नोकर आहे. त्यानंतर वर्ष 2012 मध्ये भाजप सरकार सत्तेत आलं आणि बाबा विरोधात राहिले. मात्र नंतर पर्रीकरांनी बाबांना भाजपात प्रवेश दिला. त्यानंतर सरकारात मंत्री बनून बाबांनी पुन्हा सरकारी नोकऱ्यांचा धडाका लावला. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवा कर्मचारी निवडणूक आयोगाची स्थापना करून बाबांच्या सरकारी नोकऱ्यांना चाप लावला. या आयोगाविरोधात आवाज उठवण्याचं पहिलं धाडस बाबांनी करून दाखवलं, पण त्यात त्यांना मात्र यश आलं नाही. त्यानंतर बाबांनी जणू वेगळीच शपथ घेतली की काय असा प्रश्न उद्भवेल अशी नोकर भरती बाबांच्या खात्यात सुरू आहे. गोवा लोकसेवा आयोग आणि गोवा कर्मचारी निवड आयोगाला पुन्हा बायपास करून बाबांनी आपल्या खात्यात थेट कंत्राटी नोकर भरती सुरू केली आहे. बाबांच्या दृष्टीतला गोवा हेल्थ मॉडेल सध्या कंत्राटी सलाईनवर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाहिल्यास गोवा आरोग्य खात्यात आणि गोवा मेडिकल कॉलेजमध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन सर्रासपणे कंत्राटी नोकर भरती सुरू आहे. याबद्दल ना कुणी मुख्यमंत्र्यांना जाब विचारतो ना त्या 70च्या देवदूत बाबांना. या आयोगातून जर बाबांना सूट असेल तर तो आयोग हवा तरी कशाला? तोही गुंडाळा आणि ही मोकळीक सगळ्यांनाच द्या ना. आजपर्यंत तेच झालं. त्याला कुणी विरोध केला आहे का? नाही ना. मग तुमच्या बाबांसाठी वेगळे कायदे आहेत का? याआधी आरोग्य खात्यात झालेल्या नोकर भरतीत 120 पैकी 112 नोकऱ्या फक्त एका 70 तालुक्यात देण्याची किमया याच बाबांनी करून दाखवली आहे. त्यांना प्रश्न विचारण्याचं धाडस एकही राजकारण्यात नाही का? आजही सर्रासपणे त्यांच्या खात्यात कंत्राटी नोकर भरती सुरू आहे. त्यांना कायमस्वरूपी नोकरी कधी मिळते याचा कुणालाच थांग पत्ता लागत नाही. आता बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्र्यांना एक आव्हान करावं की बाबांसाठी हा आयोग नाही असं खुलेआम जाहीर करून टाका. निदान त्या बाबांची तुमच्या खुर्चीवर असलेली नजर तरी दूर होते का बघा. गोव्याच्या हेल्थ मॉडेलच्या बाता देश पातळीवर मारणाऱ्या बाबांनी गोव्याचं हेल्थ मॉडेल कंत्राटी सलाईनवर चाललंय. त्यातून बेरोजगारांची थट्टा तर होतेच, पण त्यांना पिळून काढलं जातंय हे देखील अभिमानाने सांगावं. पाहू बाबांची ताकद किती आहे. आव्हान स्वीकारण्याची ताकद बाबांमध्ये आहे का? हा फक्त बाबांच्या गोवा हेल्थ मॉडेलचा पंचनामा. TCP आणि वन खाते अजून बाकी आहे.